तुम्ही 15 लाख रुपये आमच्या घरी घेऊन आला असतात, जे वचन दिलं असतं, तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता. आम्हाला आमचे 15 लाख द्या, जे तुम्ही 2014 साली आपण सांगितलं होतं. या महाराष्ट्रात नव्हे, या देशामध्ये, या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये मोदी फक्त दोघांना घाबरतात, शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना. फक्त दोघांना घाबरतात, शेतकरी आणि ठाकरे. बाकी मोदी कोणाला घाबरणार नाही. आणि मी आज पाहतोय संपूर्ण शेतकरी, कष्टकरी हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हा संघर्ष आहे, ही लढाई आहे. परवा मोदी आले इथे, नाशिकला आले आणि काय केलं? शेतकऱ्यांना अटक केली, शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलं, शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही. अशा प्रकारचं जुलमी राज्य या महाराष्ट्रात आहे, ते आपल्याला उलथवून टाकलं पाहिजे. नुसतं आगे बढवायचं नाहीये, आपल्याला ही शिवसेना दिल्लीपर्यंत पोचवायची आहे. पुन्हा एकदा या दिल्लीचं राज्य आपल्या हातात घ्यायचं आहे, या महाराष्ट्र राज्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि माननीय उद्धव साहेबांना मी तर म्हणतो, फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे. मगाशी मी पाहिलंय ते कोणीतरी एक माणूस तोंड लपवून फिरत होता उद्धव साहेब. कोणतरी म्हटलं राहुल नार्वेकर आहे. त्याला कोणीतरी सांगितलंय शिवसेना काय आहे बघायचं असेल तर आजच्या अनंत कानडे मैदानावर येऊन पहा. शिवसेना कोणाची? ही शिवसेना मिंद्यांची नाही. ही शिवसेना एकच शिवसेना, हा गट तो गट वगैरे नाही. शिवसेना एकच, ती बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची. कालपासून आपण इथे या नाशिक शहरामध्ये अनेक कार्यक्रम केले. काळाराम मंदिरात कार्यक्रम केले, गंगेच्या तीरावर कार्यक्रम केले. आज हा विराट जनसमुदाय जमलाय. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ मिंधे, फेकनाथ मिंधे यांना म्हणे मिरच्या झोंबलेल्या आहेत. मिरच्या, अरे आता फक्त मिरच्याच झोंबला, अजून ठेचा आतमध्ये जायचं आहे.